खड्ड्यात वृक्षारोपण करून निवेदनांचे प्रतिकात्मक विसर्जन. नगरसेवक गणेश पाटील यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मधील रस्ते व ड्रेनेज व्यवस्थेच्या प्रश्नावर नगरसेवक गणेश मंजुळा बाळकृष्ण पाटील यांनी रविवारी अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यात वृक्षारोपण करून तसेच महानगरपालिकेला वारंवार दिलेल्या निवेदनांचे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक विसर्जन करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गणेश पाटील यांनी सांगितले की वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि कायमस्वरूपी रस्त्यांची सुविधा मिळालेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना खड्डे, चिखल, साचलेले पाणी आणि अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नगरसेवक होण्यापूर्वीही त्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. नगरसेवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून प्री मॉन्सून कामे, खड्डेमुक्ती, दर्जेदार डांबरीकरण आणि प्रभावी ड्रेनेज व्यवस्थेसाठी सातत्याने लेखी निवेदने, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी असा सवालही उपस्थित केला की प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आल्यामुळे या भागातील विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? इतर भागांत रस्त्यांची कामे होत असताना प्रभाग क्रमांक 18 मधील गंभीर समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित का आहेत? याचे उत्तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जनतेसमोर द्यावे अशी मागणी त्यांनी केली. गावराईपाडा हा वसई विरारमधील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून दररोज हजारो कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असल्याने सार्वजनिक परिवहन सेवेलाही अडचणी निर्माण होत असून काही ठिकाणी सेवा बंद ठेवण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले असून नागरिक जखमी झाल्याचा दावा करत त्यांनी काही दिवसांपूर्वी एक गर्भवती महिलेची रिक्षा मोठ्या खड्ड्यात अडकल्याची घटनाही निदर्शनास आणून दिली. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनांचे प्रतिकात्मक विसर्जन करून नागरिकांच्या संयमाचा अंत होत आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित रस्ते, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सक्षम ड्रेनेज व्यवस्था मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे गणेश पाटील यांनी नमूद केले. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावसाळा आणि आगामी गणेशोत्सवाचा विचार करून प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे उच्च दर्जाने भरावेत. आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरते डांबरीकरण करावे. तसेच पावसाळा संपल्यानंतर प्रमुख रस्त्यांचे RCC रस्त्यांमध्ये रूपांतर करून संपूर्ण प्रभागासाठी शास्त्रोक्त आणि नियोजनबद्ध ड्रेनेज व्यवस्था उभारावी अशी मागणी त्यांनी केली. जनतेला आश्वासनांची नव्हे तर दर्जेदार रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि उत्तरदायी प्रशासनाची गरज आहे असे म्हणत त्यांनी प्रशासनाने आता प्रत्यक्ष कृतीतून उत्तर द्यावे असे आवाहन केले.